महादेवाच्या पिंडीवर चुकूनही या गोष्टी अर्पण करू नका. भगवान महादेवाचे भक्त श्रावणाबरोबरच वर्षभर शिवपूजा करत असतात. पूजेसाठी पिंड कशी असावी, पूजेत कोणते साहित्य वापरावे व कोणते वापरू नये याला आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. अनेक भक्तांना तर याविषयी काही माहिती नसते. आपण आज याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया महत्त्वाची माहिती. महादेवाच्या पिंडीचे रहस्य. देवघरात महादेवांची पिंड ठेवावी, मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. देवघरातील पिंडीवर नाग नसावा तथा नंदीही नसावा. पिंड साधी दगडी असली तरी चालेल, मात्र शक्यतो पितळीची असावी. देवघरातील पिंड 3 इंचापेक्षा मोठी असू नये, ती 3 इंचपेक्षा छोटी असावी. भगवान महादेव हे देवादिदेव असून ते न्यायप्रिय दैवत आहे आणि त्यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत, जसे देव, दानव, यक्ष, किन्नर, भूत, प्रेत, पिशाच आणि इतरही अनेक योनी जीव महादेवास भजतात. जिथे महादेवांची मूर्ती किंवा फोटो असतो तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात. ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत, तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात. कारण उत्तर दिशेला वरती त्यांचे सर्व भक्त अदृश्य रूपाने उपस्थित असतात तथा उत्तर दिशेने महादेवांच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थरूपाने वाहत असते. ते ओलांडून गेल्यास पातक लागते. महादेवांचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानात असते. देवघरात महादेवांचा फोटो अथवा मूर्ती नसावी. मानवाला पिंडपूजन सांगितले आहे, म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवांचे मुख्य शक्तिपीठांवर महादेवांची पिंड लिंग रूपाने स्थापन केलेली समजते. 12 ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजे पिंड रूपाने आहेत. यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते. महादेवांना नित्य शुद्ध पाण्यासह रुद्र सूक्त पठण करून जलाभिषेक करावा. महादेवांना जल अतिप्रिय आहे. एखाद्याने महादेवास जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात. महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र होऊन सामुदायिक जल रुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते. गुरुचरित्रात असे म्हटले आहे की नित्याच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य, आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो. श्रीमद भागवतात म्हटले आहे की महादेवांची नित्यनियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्ताच्या घरी अखंड श्रिया राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते. हर हर महादेव. या 7 वस्तू भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका. का? ते कारण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. भगवान शंकराविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते. उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाही ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खाली दिलेल्या या गोष्टी भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका. 1. शंख. शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता. तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते. 2. हळद कुंकू. भगवान शंकर आजन्म वैरागी होते. त्यामुळे शृंगाराशी संबंधित कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही.
हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते. त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही. या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात. 3. तुळशीपत्र. असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती. भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता. त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता. 4. नारळ पाणी. नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते, म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो. पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते. 5. उकळलेले दूध. उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये. त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा. बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते, त्यामुळेच त्याचा वापर करणे टाळावे. 6. केवड्याचे फूल. भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे. शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूंच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता. 7. कुंकू किंवा शेंदूर. कुंकू किंवा शेंदुराचा वापरही भगवान शंकराची पूजा करण्यात वर्ज्य केले आहे. अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळते. धन्यवाद. नमस्कार. ओम नमः शिवाय.